संविधानाचं पारायण बघतोय, ते पारायण सद्यस्थिती कशी आहे, कायदा सुव्यवस्थेची देशातली, याचाही आपण विचार करत करत चाललोय. याच्या आधीही असे प्रश्न आपण घेतले. मग तो एसटी कामगारांचा संप असो, की शेतकऱ्यांचे आंदोलन असो, तेही प्रश्न आपण ओघात घेतले. तर ही एक गोष्ट संविधान पारायणाची विशेष अधोरेखित करण्यासारखी आहे, की संविधानाचं पारायण आपण करत असताना सद्यस्थितीमध्ये संविधानातल्या तरतुदी या कशा लागू पडतात आणि संविधानामध्ये जर सकारात्मक तरतुदी या बाबतीत असतील तर त्याची कुठे पायमल्ली होते का, किंवा तसं चित्र आपल्याला वास्तवात व्यवहार्य जीवनात का दिसत नाही, अशा प्रकारचं आपण जो एक वैचारिक एक प्रकारची घुसळण करतोय, किंवा त्या विचार नवीन पद्धतीने तरुण पिढीच्या मनात जे निर्माण होतात, त्या विचारांचं आपण पारायणामध्ये कसं त्यांना समाविष्ट करून घेतो आणि त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. त्या बाबतीत आतापर्यंत एक 15 ते 20 असे अध्याय किंवा असे पारायण आपण घेतली, ज्या पारायणामध्ये संविधानाच्या अनुच्छेद आणि त्याचं वाचन विवेचनाशिवाय आपण सद्यस्थितीवर चर्चा केलेली आहे. तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. असो, आज रविवार दिनांक 9 जानेवारी 2022 रोजी आपण 154व पुष्प सलग संविधान पारायणाचं गुंफत आहोत. आणि या पुष्पाच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नावर विवेचन करताना मी असं म्हणेल, की पंतप्रधानाची सुरक्षा या संबंधीचा कायदा करण्याचे जे अधिकार आहे, आपण संसदेचे अधिकार व कार्यक्षेत्रे हा भाग आणि प्रभाग प्रकरण जेव्हा संविधानामध्ये बघितलं, तेव्हा आपल्याला आठवत असेल की संसदेला सर्व प्रकारच्या कायदा सुव्यवस्था राखण्याचे व त्याप्रमाणे शांततामय सामाजिक जीवन देशात निर्माण करण्याचे प्रयत्न करताना तसे कायदे करण्याचे अधिकार आहेत. आणि म्हणूनच संसदेने पंतप्रधानाच्या सुरक्षेसाठी विशेष तरतूद म्हणून हा कायदा 1991 साली तयार केला, ज्याच्यामध्ये NSG नॅशनल सिक्युरिटी ग्रुप ची स्थापना करण्यात आली. प्रत्येक राज्यामध्ये स्पेशल प्रोटेक्शन युनिट SPU असतं. त्याच धर्तीवर केंद्रामध्ये SPG ची स्थापना झाली, परंतु SPG ला एक विशिष्ट मंत्रालयीन दर्जा देण्यात आला. म्हणजे SPG हे स्वतंत्र मंत्रालय किंवा राज्यस्तरीय राज्यमंत्र्याचा दर्जा असणार असं एक आस्थापना, असं एक अधिष्ठान संसदेने निर्माण केलं. या निर्मिती मागे खरं कारण होतं की भारत देशाने सुरक्षेच्या कारणास्तव आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 2 पंतप्रधान गमावलेले आहेत. त्याच्यामध्ये एक इंदिरा गांधी, दुसरे राजीव गांधी. कधी कधी लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दलही हा उल्लेख होतो, पण ते परराष्ट्रामध्ये भारताबाहेर झालेली दुर्घटना आहे, त्यामुळं त्याचा आपण सध्या बाजूला ठेवू. पण या 2 गोष्टींचा उल्लेख आपण इथं प्रामुख्याने करू, की देशाच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये पंतप्रधानासारखं महत् कार्य करणारं आणि अतिशय महत्वाचं असं पद, म्हणजे देशात सर्वात शक्तिशाली कोण नेता असेल, कुठलं पद असेल या संविधानामध्ये, तर ते पंतप्रधानाचं आहे. कारण पंतप्रधान हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती सकट संपूर्ण देशाचं शासन प्रशासन यंत्रणा चलित असते. आणि म्हणून पंतप्रधान याला अनन्यसाधारण, या पदाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. या महत्वाची गरिमा लक्षात घेता, या पदाचं महत्ता लक्षात घेता, आपण ही जी वेगळी एक विंग निर्माण केली, त्यासाठी वेगळा कायदा पारित केला. जसं NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी बद्दलचा विशेष कायदा संसदेमध्ये झाला, तसे संसदेला अधिकार असल्यामुळे संसद तसं करू शकते. आणि संसदेने ते केलं, सर्वानुमते बहुमताने ते पारितही झालं.
NSG कसं काम करतं, NSGच्या कायद्याचा आपण जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ठळकपणे डिटेल कायद्याची सेक्शन्स सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाची नसतात. पण प्रामुख्याने ठळकपणे त्याचे दोन भाग आहे. एक आहे इंटेलिजन्स आणि दुसरा आहे ऑपरेशनल. म्हणजे गुप्त वार्तात्मक आणि अभियानात्मक. या दोन्ही गोष्टी या ठिकाणी केंद्र आणि केंद्र सरकारच्या आणि त्याही प्राईम मिनिस्टर ऑफिस, देशाचं पीएमओ ऑफिस जे आहे, यांच्या अखत्यारीत काम करतात. नामनिर्देशासाठी एक ऑथॉरिटीची हायरार्की म्हणून NSG ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यप्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. परंतु NSG वर खरा अंमल हा प्राईम मिनिस्टर ऑफिसचा असतो, प्राईम मिनिस्टरच्या कार्यालयाचा असतो. आणि प्राईम मिनिस्टरच्या कार्यालयामधून आलेले जे प्रोग्राम्स आहेत, त्या प्रोग्राम्स मध्ये पंतप्रधानाचे भेटी असतील, त्या प्रोग्राम्स मध्ये पंतप्रधानाचं कुठे जाणं येणं, ऑफिस मधून पाय बाहेर काढणं, घरी जाणं, घरातून पाय बाहेर काढणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहे, या सगळ्या नीटोपाठ सुस्थितीत असतात. सर्वसाधारण जनतेला याची माहिती रोजच्या रोज असणं शक्य नाही, कारण याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या सुरक्षेच्या कारणास्तव, देशहिताच्या कारणास्तव गुप्त ठेवल्या जातात. व्यक्तिगत कारणास्तव असतील त्या वेगळ्या, एखाद्याचं प्रायव्हेट काही मत असेल, प्रायव्हेट काही गोष्टी असतील, त्याच्याबद्दलची गुप्तता वेगळी. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव, देशहिताच्या कारणास्तव काही गोष्टी गुप्त ठेवल्या जातात. त्याच्यामुळे सर्वसाधारण जनतेला हे कळत नाही. आता NSGच्या कार्यप्रणालीमध्ये हे जे दोन भाग सांगितले, ते NSG जेव्हा एखादी व्हिजिट पंतप्रधानाची, एखादी भेट किंवा पंतप्रधानाच्या साध्या हालचाली, तर इंदिरा गांधींच्या बाबतीत बघितलं तर त्या आपल्या घरातून कार्यालयामध्ये जात होत्या. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक जो तैनात केला होता त्यांनीच केलेला तो गोळीबार आहे. तर प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून त्यांच्या प्रत्येक हालचाली आणि त्यांच्या हालचाली कशा सुरक्षित राहतील याची देखभाल करणं हे NSGचं सुरक्षा व्यवस्थेचं काम आहे आणि त्यानुसार त्या सुरक्षा व्यवस्था कार्यरत असतात. आता याच्यामध्ये आपण इंदिरा गांधींचं उदाहरण घेऊया आणि राजीव गांधींचं उदाहरण घेऊया. तर या उदाहरणावरून एक पोलीस अधिकारी म्हणून माझ्या असं लक्षात येतं की दोन प्रकारचे सल्ले हे पंतप्रधानांना दिले जातात. एक राजकीय सल्लागार आणि दुसरा सुरक्षा सल्लागार. सुरक्षा सल्लागार आणि राजकीय सल्लागार याच्यामध्ये एक सूत्रता असेलच असं म्हणता येत नाही. कारण राजकीय सल्लागार हा त्या पदाच्या भोवती फिरणारं राजकारण, त्या पदाच्या भोवती फिरणारं पक्षीय राजकारण, विरोधी पक्षांचं राजकारण, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन राजकीय सल्लागार सल्ला देत असतो. तर सुरक्षा सल्लागार हा पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेविषयक सल्ला देत असतो. स्वर्गीय इंदिरा गांधीच्या बाबतीत काय घडलं? जेव्हा खलिस्तानची चळवळ चिघळली आणि खलिस्तानचा बिमोड करण्यात आला, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करून आपण बघितलं असेल की जनरल अरुण वैद्य ज्यांना नंतर प्राण गमवावे लागले, त्यांच्या मार्फतीने आपण तिथे एक मोठी कारवाई केली आणि संपूर्ण शीख समाजामध्ये, शीखांच्या मनामध्ये, शीख धर्मियांमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक नकारात्मक इमेज साकारली गेली. अपरिहार्यपणे ही इमेज साकारल्यानंतर सुरक्षा सल्लागारांनी हा सल्ला दिला की शीख धर्मीय सुरक्षा रक्षक आपल्या सुरक्षा यंत्रामध्ये जर असतील तर त्यांना काढून टाकण्यात यावं. परंतु त्याच बरोबरीने राजकीय सल्लागारांनी राजकीय सल्ला असा दिला की जर आपण एका धर्माचे सुरक्षा रक्षक आपल्या ज्यातून काढले तर मग आपण सेक्युलरिझम आणि निधर्मी राष्ट्र भारत म्हणतो आणि भारताचा पंतप्रधान अशा रीतीनं धर्मावर काहीतरी विभागणी करतो सुरक्षा रक्षकांची, अशी जर न्यूज गेली तर त्याचा परिणाम काय होईल. म्हणून त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी त्यांचा हा सुरक्षा रक्षकांचा सल्ला नाकारला. परंतु सुरक्षा रक्षकाचा सल्ला नाकारताना सुरक्षा रक्षकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यावेळी आपल्यावर जास्त जबाबदारी आहे, त्यावेळी आपल्यावर जास्त कठीण रिस्पॉन्सिबिलिटी कायद्याची, पदाची, सगळ्या बाबतीची आणि सुरक्षेची पंतप्रधानाच्या ही आहे. ह्या बाबीमध्ये कुठेतरी काहीतरी
कमीपणा राहिला, नंतर त्याच्यावर चौकशी आयोग नेमण्यात गेले, एकाला फाशी देण्यात आली, एक क्विट झाला वगैरे वगैरे. केसचा निकाल आपण सगळं बघता. प्रश्न इथे एवढाच येतो की सुरक्षा सल्लागार आणि राजकीय सल्लागार. स्वर्गीय राजीव गांधीच्या बाबतीत काय झालं? स्वर्गीय राजीव गांधीच्या बाबतीत अक्षरशः हीच गोष्ट घडली की सुरक्षा सल्लागार आणि राजकीय सल्लागार, अमुक ठिकाणचं लँडिंग हे रात्रीचं होणार आहे आणि म्हणून सहसा तिथे जाणं टाळावं असा सल्ला जो सुरक्षा रक्षकांनी दिला, तो राजकीय सल्लागारांनी परतवून लावला की त्या ठिकाणी एवढे लोक थांबलेले आहे, ते लोक दिवसभरापासून वाट पाहत आहे पंतप्रधानाची, आणि जर पंतप्रधान गेले नाही तर एक वेगळा मेसेज जाईल आणि एक कम्युनिटी दुखावली जाईल, विरोधी पक्षांना त्याच्यामध्ये तुमच्यावर आग पकड करायला चान्स मिळेल. अशा प्रकारचे हे राजकीय सल्ले जिथं सुरक्षा सल्लागारांना क्रॉस होतात तिथं ते क्रॉसिंग झालं आणि राजकीय सल्लागाराचं प्रमाण म्हणून राजीव गांधी त्या ठिकाणी गेले आणि तो विस्फोट तिथे घडला आणि सगळ्यांना माहिती आहे पुढचा इतिहास काय झाला. प्रश्न इथं असा आहे की राजकीय सल्लागार आणि सुरक्षा सल्लागार यापैकी कोणाचं किती ऐकावं आणि किती मानावं हे जरी पंतप्रधानावर अवलंबून असलं तरी पंतप्रधानांनी अशा वेळी जर राजकीय सल्लागाराचं मानून सुरक्षा सल्लागाराला क्रॉस करायचं असेल तर सुरक्षा सल्लागारांची जबाबदारी शतपटीने वाढत असते. माननीय पंतप्रधान सध्याचे मोदी साहेब, त्यांची आता पंजाबला जी भेट झाली, भटिंडा हे नाव आपण ऐकतो वारंवार, भटिंडा एअरपोर्ट, भटिंडा एअरपोर्ट. तुम्ही खलिस्तान चळवळीच्या वेळी जर विचार केला असेल तर भटिंडा हे फार मोठं ठिकाण, फार मोठं केंद्र खलिस्तानी चळवळीसाठीचं असलेलं आपल्याला लक्षात येते. भटिंडाचं नाव त्या काळामध्ये प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये असायचं. त्या ज्या भिंद्रनवालेंच्या सगळ्या कारवाया होत्या त्याबद्दलचं ते नाव. सुरक्षा यंत्रणेने, सुरक्षा रक्षकांनी याचा विचार कसा केला असावा किंवा कसा करायला पाहिजे त्या बाबतीत जरा लक्षपूर्वक हे ऐकणं महत्वाचं आहे की तिथे एक सभा होती. सभेसाठी तुम्ही तिथे जाणार होता. तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या सभेचं काय प्रावधान असेल, धुकं असेल, पाऊस असेल, काय असेल, ती सभा कॅन्सल झाली. ती सभा कॅन्सल झाल्यानंतर जर तुम्हाला दुसरा रूट बदलायचा असेल आणि तशा सूचना या तुम्ही राज्य शासनाला दिल्या असेल तर इथे आपण राज्य शासनाची जबाबदारी तपासून बघूया. राज्य शासनाची स्वतःची जबाबदारी अशी नसते, कारण NSGच्या कार्यप्रणालीमध्ये NSGची जी गाईडलाईन आहे ज्याला आपण निळी पुस्तिका म्हणतो, ब्ल्यू बुक ऑफ गाईड, त्या ब्लू बुक ऑफ गाईड प्रमाणे फक्त NSGनी, केंद्रीय यंत्रणेनी राज्याला दिलेल्या सूचना त्यांनी पाळणं एवढंच महत्वाचं आहे. आणि पंजाबच्या राज्य प्रशासनाने असं सांगितलं की तुम्ही जो हा रूट वेळेवर बदललेला आहे, तो बदललेला रूट जो आहे तो सुरक्षित नाही आहे, तरीही त्या रूट वरून तो ताफा पुढे नेण्यात आला. तिथे जे शेतकरी अजूनही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे, शेतकरी कायदे परत घेण्यात आले, परंतु MSP जो एक मिनिमम स्टँडर्ड प्राइस आहे, सपोर्ट प्राइस आहे, ती शेतमालाची ठरत नाही, तसा कायदा होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करू असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सुरक्षा यंत्रणेला, गुप्तचर यंत्रणेला हे समजण्यास कारण उपलब्ध आहे की अशा रीतीनं शेतकरी हा उद्रेक करू शकतात. तिथं शेतकऱ्यांना अडवणं किंवा शेतकऱ्यांना त्या मार्गावरून काढून टाकणं, तिथून राहू न देणं हे राज्य सरकारची जबाबदारी होती. पण मुळात तो मार्ग हा सुरुवातीचा नसल्यामुळे, वेळेवर ठरला गेल्यामुळे त्यांचाही नाईलाज या ठिकाणी झाला असेल, हेही इथं समजून घेण्यासारखं आहे. आणि राज्य सरकार ही पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त आणि फक्त NSGने जे जे त्यांना आदेश दिले त्या आदेशान्वयेच घेत राहते. त्यांना स्वतः सुरक्षा यंत्रणेचं प्लॅनिंग करण्याचे कुठलेही अधिकार नाहीये. सुरक्षा यंत्रणेचं सगळं प्लॅनिंग हे NSG करणार त्या ठिकाणी. आणि म्हणून हा जो प्रकार त्या ठिकाणी घडला, ती गाडी अडवण्यात आली आणि गाडी अडवल्यानंतर 15 ते 20 मिनिटं पंतप्रधान त्या ठिकाणी थांबले. त्या जी काही चित्र आपण बघितली आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. सुरक्षा व्यवस्थेचा गलथानपणा कसा लक्षात येईल. ब्ल्यू बुकाच्या कुठल्याही गाईडलाईन मध्ये असं नमूद नाही किंवा गाईडलाईन अशा आहेत की VIP किंवा पंतप्रधानांची गाडी
ही रस्त्याला मेन रस्त्याचा मध्य सोडून कुठेही साईडला जाऊ नये. तुम्ही जर बघितलं तर ती जी शेवटची रस्त्याची कडा असलेली डाव्या बाजूची पांढरी रेष आहे, त्याच्या पलीकडे नेऊन गाडी उभी केलेली आहे, जी तुम्हाला तशी करता येत नाही. परिणाम काय झाला, की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने काही आंदोलन करते किंवा काही बीजेपीचे लोक हातात झेंडा घेऊन त्या ठिकाणी फार क्लोज, अगदी क्लोज व्हिसिनिटी म्हणजे सुरक्षा रक्षक चाललेला आहे आणि अगदी त्याच्या काही मीटरवर, साधारण 7-8 मीटरवर ते लोक पोहोचलेले आहे. एवढ्या जवळ पंतप्रधानाच्या ताफ्याच्या कुठलाही माणूस जाऊ शकत नाही. किंबहुना ज्या रस्त्यावरून पंतप्रधान जाणार असतील तो रस्ता आणि त्याचा बाजूचा रस्ता हे पूर्णपणे मोकळे पाहिजे. एका पारसी इस्माने इंदिरा गांधी आल्या होत्या, तेव्हा इंदिरा गांधींच्या ताफ्यामुळे मला माझ्या ऑफिसला वेळेत पोहोचता आलं नाही म्हणून हायकोर्टात रिट पिटिशन केलं होतं. ही व्ही-आय-पी सिक्युरिटी काय म्हणून आणि त्या राज्याने त्याला त्याचं कॉम्पेन्सेशन दिलेलं होतं. हेही या ठिकाणी लक्षात घ्या. जनतेला पंतप्रधानाच्या सुरक्षेसाठी थोडा वेळ कड काढणं आवश्यक आहे आणि तशी व्यवस्था सुरक्षा रक्षकांनी करणं हेही आवश्यक आहे. सुरक्षा रक्षकांनी त्या पद्धतीने त्यांचं काम केल्याचं मला त्या चित्रफितीवरून तरी दिसत नाही. आणि मग या ठिकाणी खरा प्रसंग जो आज चर्चेत आहे, हे झालं सगळं कायदेशीर. खरा प्रसंग आज जो चर्चेत आहे, त्याबद्दल 2 शब्द सांगावेसे वाटतात, की पंतप्रधान महोदय जेव्हा एअरपोर्टवर पोहोचले, भटिंडा एअरपोर्टवर, तिथे त्यांनी वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य असं होतं, की मुख्यमंत्र्यांना सांगा पंजाबच्या, की मी एअरपोर्टवर सुखरूप पोहोचलो. आता हे सरळसोटपणे वक्तव्य केलेलं होतं. कुठल्या अधिकाऱ्याशी हे वक्तव्य केलेलं होतं? उपहासात्मक हे वक्तव्य होतं का? की वस्तुस्थिती दर्शक हे वक्तव्य होतं? त्या बाबतीत ना पंतप्रधान कार्यालयाचं, ना गृह मंत्रालयाचं कुठलंही अधिकृत स्टेटमेंट आजपर्यंत आलेलं नाहीये. म्हणजे काय आहे, वावड्या उडवलेल्या मीडियानी हे चघळत ठेवलेलं आहे आणि याच्यातून राजकारणाचा जो एक नेहमीचा भांगडा चालतो, तसा भांगडा या ठिकाणी राजकीय मंडळींनी मांडलेला तुम्हाला दिसतो. या भांगड्यामध्ये एक महत्वाचं आहे, की अशा ठिकाणी शेरेबाजी किंवा अशा ठिकाणी उपहासात्मक बोलण्याच्या घटना नाहीत का? तशा घटना आहेत. इंदिरा गांधींची या खलिस्तान चळवळीनंतर सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानंतर शीख धर्मीय त्यांच्या सुरक्षा ताफ्यातून न काढता जी भाषण आहेत ती तुम्ही बघितली, तर या देशासाठी माझ्या रक्ताचा ठेंब वगैरे ही अशी वक्तव्य म्हणजे झालेल्या परिस्थितीवर अशी बेछूट वक्तव्य करून त्यांनी लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे प्रयत्न कधीतरी अंगलट येतात. हे केवळ पंतप्रधानांनी नाही, तर त्याहून जास्त जे सुरक्षा सल्लागार आहेत, त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. राजीव गांधींच्या बाबतीतही असंच घडायचं. राजीव गांधी हे मी स्वतः पोलीस अधिकारी असताना अगदी इंदिरा गांधींच्या व्हिजिटचा बंदोबस्त आणि राजीव गांधींच्याही भेटीचा बंदोबस्त या मुंबई शहरामध्ये करण्याचा मला प्रसंग मी अनुभवलेला आहे. इंदिरा गांधींच्या वेळचा एक प्रसंग आहे, की जेव्हा त्या नरिमन पॉइंट आणि एका उद्घाटनासाठी जात होत्या, तिथे रस्त्यामध्ये काही लोक त्यांची भेट घ्यायला थांबले. ते पवनार आश्रमावरून सर्वोदयाचे कार्यकर्ते होते विनोबांच्या आणि त्यांनी वर्ध्यावरून त्यांच्यासाठी हुरडा आणला होता. आता हुरड्याचा सीझन चालू आहे सगळीकडे. हुरडा आणला होता आणि त्यांना सांगितलं होतं, की मॅडम आमचा हा हुरडा आमच्या मानाखातर तुम्ही एक घास तरी खाऊन बघा, की विदर्भातल्या वाणीची ज्वारी म्हणतात विदर्भामध्ये, हा हुरडा कसा असतो. तर त्यांनी तो हातात उचलला. पण लगेच सुरक्षा रक्षकांनी सांगितलं, मॅडम हा एका दुसऱ्या ह्याच्यावरती ठेवून द्या, एका कागदावरती. तो आपण नंतर खाऊ. तुम्ही आत्ता हा हुरडा खायचा नाही. आणि इंदिरा गांधींनी तो तसा ठेवून दिला बाजूला. राजीव गांधींबद्दलचं जेव्हा त्यांच्या अगदी ताजमहालच्या रूममध्ये त्या कॉरिडॉरमध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस अधिकारी उभे केलेले होते रक्षकासाठी, तेव्हा ते म्हणाले, की "हे एवढे लोक इथे कशाला? काढून टाका या सगळ्या लोकांना." म्हणजे ही यूज्ड टू फील अनकम्फर्टेबल विथ लॉट ऑफ पोलीस कॉर्डनिंग अँड लॉट ऑफ प्रेझेन्स. आणि तसंही राजीव गांधींचे असे 2-3 प्रसंग आहेत, की ज्यांनी सुरक्षेचं कवच स्वतः तोडून त्या लोकांमध्ये गेले. काही लोकांना हार फेकले, काही लोकांचे हार घेतले, काही लोकांचं हस्तांदोलन केलं. याला सुरक्षा यंत्रणेचा नेहमी विरोध असतो.
आपण व्ही-आय-पी आहात, तुमच्या जीवाला कमी जास्त होऊ शकतं. सुरक्षा रक्षकांची ती जबाबदारी असते. म्हणून जे व्ही-आय-पी आहेत, व्ही-व्ही-आय-पी आहेत, त्यांनी सुरक्षा रक्षकांचं त्यावेळी मानणं हे आवश्यक असतं आणि ते मानलं गेलं पाहिजे. किंबहुना त्यावेळची त्यावरची अनाठाई, सेरेबाजी पाहिजे. ते त्या पदाच्या गरिमेला शोभून न दिसणारी ही अशी सेरेबाजी आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा पंतप्रधानाच्या व्हिजिटच्या वेळी पंजाबमध्ये झालेला हा जो प्रकार आहे, तो संविधानिक दृष्ट्या आपण जर बघितला, तर संविधानाच्या प्रोव्हिजननुसार संसदेला कायदे करण्याची तरतूद आहे. ते संसदेने कायदे केलेले आहे. इथे प्रश्न असा पडतो, की ज्या देशाने 2 पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव आजपर्यंत इतिहासात गमावले, त्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेला हे कधी कळेल आणि सुरक्षा यंत्रणेमध्ये ढवळाढवळ करू नये हे आपल्या राजकीय सल्लागारांना कसं कळेल? राजकारण निश्चितपणे आहे. राजकारणामध्ये कुरघोडीचं राजकारण आहे. विरोधकांना नमोहराम करून आम्ही कसे हिरोईक आहोत, आमचा कसा हिरोइझम आहे, हे दाखवण्याच्याही चढाओढी आणि स्पर्धा असतात. परंतु याचा अर्थ हा खेळ जीवावर बेतू शकतो, हे न समजता तुम्ही करणं असा मात्र लावला जाऊ नये आणि तो कोणीही लावू नये. या ठिकाणी दस्तूरखुद्द पंतप्रधान असतील, त्यांचे सुरक्षा सल्लागार असतील, त्यांचे राजकीय सल्लागार असतील, राज्याच्या गुप्तचर यंत्रणा असतील, केंद्राची आय-बी सारखी गुप्तचर यंत्रणा असेल, या सगळ्यांना माझी एक विनंती आहे, की आपण काही बाबतीत जे संविधानिक गांभीर्य आहे, त्या गांभीर्याची खिल्ली, मजाक, थट्टा करू नये. हे बितलेल्या घटनांवरून दिसतं हे कधीतरी अंगलट येईल. शेवटचा एक मुद्दा त्याच्यामध्ये जाता जाता जोडण्यासारखा आहे आणि मीडियामध्ये फार प्रचलित आहे म्हणून नमूद करतो आणि या प्रश्नाचं उत्तर थांबवतो, की सत्यपाल मलिक नावाचे जे राज्यपाल आहेत, 1-2 राज्यांमध्ये ते राज्यपाल होते. त्यांची वक्तव्य जी वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर येतात आहे, त्यावरून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अमित शहा असतील, पंतप्रधान मोदी असतील किंवा अजून काही लॉबी सारखे प्रकार असेल. आपण भारतीय लोक आपल्या लॉब्या आणि लॉबींचं राजकारण करण्यामध्ये फार जगप्रसिद्ध आहोत. ऑलिम्पियन आहोत आपण. त्याच्यामध्ये आपल्याला ऑलिम्पिकमध्ये जरा गेम ठेवला तर आपलं सुवर्णपदक कुठेच जाऊ शकत नाही. इतक्या आपण त्या राजकीय क्लुप्त्या आणि काड्या करण्यामध्ये माहीर आहोत. तर काहीतरी आतमध्ये व्यवस्थेत कुठंतरी बिघाड झालेला आहे किंवा बिघडत आहे. जसं सुरळीत असायला पाहिजे होतं तसं सुरळीत नाही, हे म्हणण्यासाठी कारण प्राप्त आहे. आणि त्याचा संबंध पंतप्रधानाच्या सुरक्षेशी किंवा संविधानिक तरतुदीशी जर जोडण्याचा प्रयत्न केला, तर त्या दृष्टीने सुद्धा ही फार मोठी गंभीर बाब आहे. राजीव गांधींच्या मृत्यूचा जैन आयोगाने जी चौकशी केली, इंदिरा गांधींच्या मृत्यूची जी चौकशी केली, पूर्णपणे सत्य हे जनतेसमोर येत नाही. कारण काही कारणास्तव देशहिताच्या, संवर्धनाच्या, लोककल्याणाच्या बाबतीत किंवा अनाठायी, अवास्तव, गोंधळ, अराजक माजू नये जनतेमध्ये, म्हणून त्या गोष्टी कदाचित पुढे आलेल्या नसतात. अंतर्गत पक्षीय किंवा आंतरपक्षीय राजकारण सुद्धा अशा कटाचा भाग असू शकतं. म्हणून ही बाब जेवढी गांभीर्याने घ्याल तेवढी कमी आहे. या बाबतीत हसी मजाक, थट्टा, मस्करी, लूज कॉमेंट हे केवळ क्षुल्लक बुद्धीचं आणि नीतिमत्तेचं हनन करणार आहे. कृपा करून देश आणि संविधान हे सर्वोच्च आहे, त्याचा मान राखावा आणि संबंधितांनी, जनतेने काय करावं हे संबंधितांनी तुम्ही नंतर सांगा. पहिला मी तर म्हणेल तुम्ही सर्व संबंधितांनी हा धडा याच्यातून घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे ज्या बाबी आहेत, त्या पंतप्रधानाच्या सुरक्षेच्या बाबतीतल्या आहेत, त्याच्या कायदेशीर आणि बाकीच्या तरतुदी बघता खरंच या गोष्टी भारत देशापुढे एक मोठी समस्या, एक मोठं गांभीर्य म्हणून उभे आहेत आणि एक आव्हान समजून सर्वांनी ते गांभीर्याने घ्यावं अशी विनंती करतो आणि या प्रश्नाचं उत्तर इथेच थांबवतो. पुढचा या आपल्या 154व्या संविधान पुष्पातला भाग विवेचित करताना आज आपण अनुच्छेद 285 बघणार आहोत. अनुच्छेद 285 मध्ये संघ राज्याच्या मालमत्तेस राज्याच्या कर आकारणीपासून सूट. जी मालमत्ता, जी वाहतूक किंवा जो कर केंद्र सरकारचा आहे, त्या बाबतीतल्या काही घडामोडी
जर राज्यांमध्ये घडत असतील, एका राज्यात, दुसऱ्या राज्यात, तिसऱ्या राज्यात, तर त्यावरती म्हणजे केंद्रीय शासनाच्या मालमत्तेसंबंधी कुठलेही प्रकारचे व्यवहार, व्यापार, दळणवळण जर राज्यांमध्ये घडत असेल, तर राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या त्या मालमत्तेवर कर आकारणी करणार नाही. कारण शेवटी तो जनतेचा पैसा आहे. केंद्र सरकारला संविधानिक प्रावधानानुसार तो जाणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यावरती ही सगळ्यांची जबाबदारी आहे. केंद्राची, लोकांची, तशीच राज्यांची. म्हणून राज्याने त्याच्यावर वेगळा कर आकारणं हे बरोबर नाही. या एका संविधानिक लोकशाही तत्वाला मानून अनुच्छेद 285 असं म्हणतं, समभाग 1, राज्याने किंवा राज्यातील कोणत्याही प्राधिकरणाने, राज्यातलं प्राधिकरण म्हणजे सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, राज्याचे महसूल, राज्याचे एक्साइज डिपार्टमेंट, या कुठल्याही प्राधिकरणाने, राज्याने किंवा राज्यातील कोणत्याही प्राधिकरणाने बसविलेल्या सर्व करांपासून संघ राज्याच्या मालमत्तेला संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करील त्या व्यतिरिक्त इतर बाबतीत सूट असेल. संसद कायदा करील त्या व्यतिरिक्त, याचा अर्थ असा आहे की संसदेने जर असा एखादा कायदा केला की अमुक मालमत्ता केंद्र सरकारची, याच्यावर राज्याला कर बसवण्याचा अधिकार आहे, तर म्हणजे नियम आणि नियम सिद्ध करणारा अपवाद, एक्सेप्शन प्रूव्हज द रूल असं जे आपण म्हणतो, त्याप्रमाणे जर संसदेने अशी तरतूद केली असेल किंवा संसदेने कायदा पारित करून तो कर केंद्रीय मालमत्तेवर बसवला असेल आणि राज्याला वसूल करण्याचा किंवा राज्यांनी तो कर ठरवण्याचा अधिकार जर संसदेने दिला असेल, तर अशा बाबी वगळता इतर कुठल्याही बाबतीत केंद्रीय मालमत्तेच्या संबंधात राज्य सरकारला कर आकारणी करता येत नाही. अशा मालमत्तेवर केंद्राच्या राज्याला कर बसवता येत नाही. समभाग 2 असं म्हणतो, संघ राज्याची कोणतीही मालमत्ता या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी ज्या करास प्राप्त होती किंवा प्राप्त म्हणून मानली जात होती, असा कोणताही कर अशा मालमत्तेवर एखाद्या राज्यात आकारला जाण्याचे चालू असेल, तोवर त्या राज्यातील कोणत्याही प्राधिकारात त्या मालमत्तेवर तो कर आकारल्यास संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत खंड 1 मधील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही. म्हणजे संविधान लागलं 26 जानेवारी 1950, त्याच्या पूर्वीपासून जर अशा केंद्रीय मालमत्तेवर राज्य शासन कर वसूल करत असेल आणि तो हिस्सा राज्य शासनाच्या मालमत्तेत एकत्रित जमा निधीमध्ये जाणार असेल, तर अशा वेळी जोपर्यंत संसद कायदा करून असा कर रद्द करत नाही, तोपर्यंत राज्याला असा कर घेण्यापासून प्रतिबंध करता येणार नाही. म्हणजे संसदेचा केलेला कायदा हा सर्वमान्य आहे. जर संसदेने त्या ठिकाणी कायदा केला नसेल, तर राज्याला कर वसूल करता येणार नाही. एका ओळीमध्ये उत्तर काय? या संपूर्ण 285 अनुच्छेदाचं 285 अनुच्छेद पूर्णपणे असं म्हणतो की केंद्रीय मालमत्तेवर राज्य शासनाने कर आकारणी करू नये. नियम आहे आणि नियमाला अपवाद काय? जर संसदेने तसा कायदा केला असेल, तर त्या कायद्यापुरता, त्या वस्तूंपुरता, त्या मालमत्तेपुरता कर राज्य सरकारला आकारता येतो. एक. दुसरं, संविधान लागू होण्याच्या पूर्वीपासून असे काही कारण व्यवहार जे आहे ते मानवी जीवनाचे अविरत आहे. ब्रिटिश सरकार होतं, त्याच्या आधी सरकार असतील, जो काही कारभार जसा चालू असे संस्थानं असतील वगैरे वगैरे, तर ह्या मालाच्या वाहतुकी नेणं आणं असं सुरूच असेल. त्यावेळी संविधानाच्या लगतपूर्वी, संविधान अंमलात आलं त्याच्या पूर्वीपासून जर असे कर अंमलात असतील, तर ते कर जर संपवायचे असतील, तर संसदेला तसा कायदा केल्याशिवाय ते कर बंद होणार नाही. राज्याला ते कर वसूल करण्याचा अधिकार होता तसाच पुढे सुरू राहील. पण संसदेने जर कायदा केला असेल, तर तो अधिकार राहणार नाही. मला वाटतं आज आपण एक अनुच्छेद घेऊन इथे थांबण्याची मला अनुमती द्यावी. आज 286 मालाची विक्री किंवा खरेदी यावर कर बसविण्यासंबंधीचे जे निर्बंध आहे,
हे थोडंसं डिटेल विवेचन करण्यासारखं आहे आणि मोठा अनुच्छेद आहे. त्याच्यामुळे आपण 286 हे उद्या 155व्या आपल्या संविधानाच्या पारायण पुष्पामध्ये 10 जानेवारी 2022 सोमवारी उद्या बघूया. तोपर्यंत मी अनुमती घेतो आणि इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद सर.